श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 14 समास 4 या समासाचं आपण श्रवण करत आहोत, अभ्यास करत आहोत। हा समास वक्ता आणि श्रोता या दोघांनाही संपन्न करणारा असा समास आहे। समर्थांनी दोष काढण्यासाठी दाखवले आहेत, कमतरता दूर करण्यासाठी समर्थांनी या समासाची रचना केली आहे। कसा श्रोता असला पाहिजे आणि कसा वक्ता असला पाहिजे। माऊली तर म्हणते, वक्ता तो वक्ता नोहे, श्रोतेनं विण। वक्त्याचं महत्त्व श्रोत्याशिवाय नाही, म्हणून धन्य ते श्रोते आहेत। माऊली म्हणते की श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती। मग असो श्रोत्यांबद्दल जर एवढे गुणगान सगळे संत गातात आहे, तर त्या श्रोत्यांमध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, कोणत्या गुण त्यांनी आपल्यामध्ये अंगीकारले पाहिजे, असा विचार समर्थ इथे सांगतात। पण त्याबरोबर वक्त्याचंही महत्त्व समर्थ सांगतात। कारण वक्ता हा समाजाचा आदर्श आहे। तो नुसता वक्ता नाही आहे, तर तो आचार्य आहे। स आचरती इति आचार्य, हा जो आचरण करतो त्यांना आचार्य म्हणतात। सांगणारा जो आहे तो सांगून जातो, आचरणाचं बंधन त्याच्यावर नसते। पण जो सांगतो आणि त्याला आचरणाची जोड असेल, तर त्याच्या सांगण्याचा परिणाम समाजमनावर होतो। मग ते समाजमन परिवर्तित होण्याचं काम सहजतेने होते। म्हणून समर्थांनी या समासामध्ये असा आदर्श वक्ता असला पाहिजे असा आग्रह धरला आहे। कारण समाज जो बोलतो त्याच्या बरोबर असतो, पण तोवर बोलतो त्यावर त्यांच्याबरोबर असतो जोवर तो कृती करत नाही। सांगणारा हा जर त्याप्रमाणे वागत असेल तर लोक तिथे नतमस्तक होतात। समर्थ पुढे काय म्हणतात ते ऐकूया। अशा प्रकारे कीर्तनामध्ये नाना प्रकारचे ताल, तंबुरे, तानमाने, ताळबद्ध तंतगाणे, तूर्त तार्किक तने मने तल्लीन होती श्रीराम। अशा प्रकारच्या उत्तम वक्त्याला, उत्तम कीर्तनकाराला सगळी सभा जिंकता येते। त्याच्यामध्ये कोणते गुण असतात, तर त्याचा जो ताल आहे, त्याच्यामध्ये स्वर आहे, लयबद्धता आहे, तालबद्धता आहे, तंत गाणे आहे। अशा प्रकारे उत्तम असा जो श्रोता वक्ता आहे, त्या वक्त्याच्या कीर्तनामध्ये श्रोते तल्लीन होतात। थरारा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थीर थीर स्थिरावे नाच, प्रेमळ भक्तांचा श्रीराम।
समर्थ म्हणतात काही गायकांच्या बाबतीत त्यांचे स्वर इतके उंच जातात, जसे काही त्यांचे स्वर गगनाला भिडतात. त्यामुळे श्रोते त्यांच्याजवळ आपोआपच आकृष्ट होतात. नाद ब्रह्म आहे, तसं स्वरब्रह्म आहे. त्या स्वरब्रह्मामुळे सगळ्या लोकांना त्याचा मोह होतो. परमेश्वराने कंठ माणसाला दिलेला आहे, तो सर्वात उत्कृष्ट दिलेला आहे. आपण म्हणाल कोकिळा उत्तम गाते आणि मोर उत्तम नाचतो, पण कोकिळेचं गाणं आणि मोराचं नृत्य हे माणसाने शिकलेलं आहे आता. कारण कंठाची अशी रचना आहे की या कंठामध्ये सारे गम पधनी अशा प्रकारचे जे सप्तस्वर आहे ते कंठात आहे. पुढे मग ते तुम्हाला हार्मोनियममध्ये आपण त्याच्या शोधतो, तानपुऱ्यामध्ये त्याच्या श्रुती पाहतो, त्याचे बारकावे पाहतो. सा आणि रे यामध्ये असलेल्या बारीक बारीक श्रुती अनेक आहेत. म्हणून समर्थांनी केलेलं संगीत क्षेत्रावरचं जे काव्य आहे, जे लिखाण आहे, ते अभ्यासलं पाहिजे. ते म्हणतात आहे अशा प्रकारे उंच स्वर थै 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 स्वरे उंच उंच स्वर आहे. थीर थीर स्थिरावे नाच, खूप नाचतो आहे आणि नंतर तो स्थिरावतो आहे, शांत होतो आहे, स्थिर होतो आहे. प्रेमळ भक्तांचा श्रीराम, अशा प्रकारे अंगावर रोमांच येतील अशा प्रकारे त्यांचं गायन आहे, अशा प्रकारे त्यांचं नृत्य आहे, अशा प्रकारचं त्यांचं वक्तृत्व आहे. आणि त्यामुळे सगळे श्रोते त्यामध्ये रममाण होतात. मग पुढे काय होते? समर्थ म्हणतात दक्ष दाक्षिण्य दाटले. आता अशा प्रकारच्या कीर्तनकारामध्ये नुसतं कीर्तनाला उभं राहिल्यानंतर त्यांचं दाक्षिण्य उपयोगी नाही. ते दाक्षिण्य त्यांच्या व्यवहारात सुद्धा असलं पाहिजे. प्रेमळ बोलणं कीर्तनात, हास्य कीर्तनात आणि व्यवहारात रागीटपणा हे चालणार नाही. कीर्तन हे जरी प्रदर्शन असलं तरी सुद्धा त्या कीर्तनकाराचं खरं दर्शन हे त्यांच्या व्यक्तिगत जीवनात होते. त्यांचं व्यक्तिगत जीवन अशा प्रकारे आदर्श असलं पाहिजे. आपण प्रभाते मनी रामचिंतित जावा असं म्हटल्यानंतर प्रभाते मनी रामचिंतन केल्या जाते आहे का? निर्लोभता सांगितल्या जाते, निर्लोभता पाळली जाते का? काम क्रोधादी विकारांवर विजय मिळवला पाहिजे सांगितलं जाते, मिळवल्या जाते का? जो बोलतो त्याप्रमाणे जर आचरण होत असेल तर समर्थ म्हणतात दक्ष दाक्षिण्य दाटले. त्यामध्ये दाक्षिण्य, सभ्यता ती दाटून आलेली आहे. बंदे प्रबंधे कोंदाटले. आणि काव्य गात असताना जे काव्य वापरल्या जाते त्या काव्याला इतकी खोली आहे, इतका अर्थ आहे की त्या काव्य आणि प्रबंधामुळे, बंद प्रबंधामुळे लोक तिकडे आकृष्ट झालेले आहेत. म्हणून दम 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 दुमदुमो लागले जगदांतर श्रीराम. जेव्हा कीर्तनाला तो कीर्तनकार उभा राहतो, पहिला स्वर लावतो आणि गजर केला जातो, टाळांचा नाद होतो आणि सगळे मिळून भगवंताचं नाम घेतात, त्यावेळेस संबंध जो जगदांतर आहे प्रत्यक्ष ते दुमदुमून जाते. समर्थ म्हणतात की रामकथा ब्रह्मांड भेदूनी पैलाड न्यावी. आम्हाला जर एखादी गोष्ट चांगली सांगायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ असल्या पाहिजे. नाना प्रकारच्या कला कीर्तनकारांकडे असल्या पाहिजे.
त्याचा सुमधुर कंठ पाहिजे, त्याला चांगलं वक्तृत्व पाहिजे, बुद्धिमत्ता उत्तम लागते, अभिनय उत्तम लागतो, तालस्वराचं ज्ञान उत्तम लागते, संस्कृतावर त्याचा अधिकार असला पाहिजे, वाणीवर प्रभुत्व पाहिजे, अंतरामध्ये भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ते उत्कट असलं पाहिजे, भक्ती त्याच्याकडे पाहून आपण शिकता आली पाहिजे. अशा प्रकारचं आदर्श व्यक्तिमत्व हे कीर्तनकारांचं आहे. आम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण शब्द वापरतो. ते अष्टपैलूत्व जर कुठे पाहायला मिळत असेल तर ते फक्त कीर्तनकारांकडे मिळेल, अतिशयोक्ती नाही. लोकमान्य टिळकांनी जो गीता रहस्य लिहिलेला आहे त्या गीता रहस्याच्या प्रस्तावनेमध्ये लोकमान्य टिळकांनी जे लिहिलेलं आहे ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते प्रस्तावनेत लिहितात की मी वृत्तपत्राचा जर मी एडिटर झालो नसतो तर कीर्तनकार झालो असतो, असा शब्द टिळकांचा आहे. म्हणजे कीर्तनाला किती महत्त्व होतं. राष्ट्र जागरणासाठी कीर्तनाची अत्यंत गरज आहे. आज लोक एकत्रित करण्यासाठी केवळ एक माध्यम असं माध्यम आहे एकमेव जे कीर्तन, की ज्यामध्ये सगळे लोक येऊन बसतात. दहा वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षाच्या माणसापर्यंत सगळे एकाच व्यासपीठासमोर येऊन बसतात, एकाच आनंदामध्ये रंगामध्ये रंगून जातात. किती आनंद आहे जेव्हा तो त्या कीर्तनात बसेल तेव्हा कळेल. माझ्या मुलाची मौंज होती. त्या मौंजेनिमित्त कुठला कार्यक्रम आयोजित करावा तर आमच्या मनात आलं की आपल्या पाहुण्यांना आपण कीर्तन ऐकवावं. मग काही लोकांनी असा प्रश्न काढला की बा का हो कीर्तनामध्ये कोण बसणार आहे, कोणाला सगळ्यांना थोडी आवड असते, सगळ्यांना थोडी त्याची गोडी असते, पण त्याच्याऐवजी दुसरं काही करू ना आपण, गाण्याचे, गायनाचे, नृत्याचे कोणते दुसरे कार्यक्रम आयोजित करू. पण सर्व मुखाने आम्ही कीर्तन आयोजित करण्याचं ठरवलं. श्रीधर अतिशय लहान होता, 5-6 वर्षाचा. त्यावेळेस राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय नची आप्पा मार्जने सर पुणे यांचं कीर्तन त्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलं. रात्रीच्या वेळी जे पाहुणे आले होते आणि गावातील जे सन्माननीय लोक होते त्या लोकांना त्या कार्यक्रमाला बोलावलं. कीर्तनाचा कार्यक्रम 1 ते सव्वा तासाचा असावा असा अंदाज होता. परंतु योग इतका चांगला आला की त्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक दिवशी सद्गुरू संत सुनीलदादा चिंचोळकर महाराज यांचं पहिल्या दिवशी प्रवचन आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महाराजांचं कीर्तन, आप्पा मार्जने सरांचं कीर्तन. दोन्ही दिवस भरभरून गर्दी होती. आणि जेव्हा कीर्तन संपलं तेव्हा लोकांनी सांगितलं की या कीर्तनामध्ये लहान मुलं सुद्धा 3-3 तास बसून होते, हलत नव्हते. आणि वयोवृद्ध जे 80च्या वरचे होते ते सुद्धा तिथे होते. नुसते लहान बालक आणि म्हातारे लोक नव्हते, तर अनेक तरुण मुलं आणि मुली होत्या. आणि त्यांना कीर्तनाचा आनंद पहिल्यांदाच ते घेत होते. आता अभ्यासक्रमामध्ये मागे पाठ्यपुस्तकामध्ये असा विषय आला होता की विद्यार्थ्यांना कीर्तन ऐकवावं. कीर्तनामध्ये ज्ञान दिले जाते पण अष्टपैलुत्व सुद्धा सिद्ध होते.
सगळ्या दृष्टीने जो चाणाक्ष आहे, सगळ्या दृष्टीने जो हुशार आहे आणि इतकं असूनही भगवंताचा अत्यंत निस्सीम भक्त आहे, असे आदरणीय जे आहेत ते कीर्तनकार आहेत. म्हणून या कीर्तनकारांना समाजामध्ये फार मोठा सन्मान आहे. या लोकांचं महत्त्व जर तुम्ही पाहिलं तर अनन्यसाधारण आहे. तुम्ही कीर्तनाचे जुन्या पिढीतील काही कीर्तनकारांची नावं पहा. त्यांच्या कीर्तनामध्ये बसणाऱ्यांच्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत, गरिबापासून तर श्रीमंतांपर्यंत सगळे लोक तिथे होते. तो ज्ञानी असेल किंवा अज्ञानी असेल, तो सुद्धा कीर्तनात आनंद घेतो आहे. या जगाच्या पाठीवर, जगाच्या म्हणतो, या जगाच्या पाठीवर कीर्तनासारखं दुसरं कुठलंही माध्यम नाही की ज्या माध्यमामध्ये लहान बालकापासून तर वृद्धापर्यंत एकाच ठिकाणी ज्ञान ग्रहण करण्याची संधी आहे. म्हणूनच तर नामदेव महाराज म्हणतात, नाजू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. सगळ्या प्रकारचे काव्य त्याच्यात, भारुड आहे, गवळण आहे, भजनं आहेत, पोवाडे आहेत. राष्ट्रीय कीर्तनामध्ये काय, पोवाड्याची सुरुवात. अशा प्रकारचा जो रंग आहे तो फक्त कीर्तनात भरू शकतो. म्हणून कीर्तन धन्य आहे. आणि अशा कीर्तनात जो बसतो तो श्रोता सुद्धा धन्य आहे. वक्ता धन्य, श्रोताही धन्य. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, दक्ष दाक्षिण्ये दाटिले, बंद बंदे प्रबंदे कुंदाटले, दम दम दुमदुमो लागले, जगदांतर श्रीराम धूर्त तूर्त धावून आले. धूर्त जे लोक आहे, धूर्त या शब्दाचा अर्थ इथे ज्ञानी, ते चटकन धावून आले. तूर्त म्हणजे लवकर, ते थांबले नाही. या 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 म्हणायचं काम नाही. सभेला येण्यासाठी कुठलंही प्रलोभन नाही, पंक्तीचं आमंत्रण सुद्धा नाही. लोक पंक्तीच्या वेळेस लोक येतात, जेवणाचं असेल तर 7व्या दिवशी लोक हजर, मध्ये सापडणार नाही. पण कीर्तनकार जर योग्य असेल, कीर्तनकारामध्ये जर तेवढी योग्यता असेल, कीर्तनकार जर एवढा अधिकारी असेल, तर त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला लोकांना या म्हणण्याची गरज नाही. त्यांची कीर्ती पताका जेवढी महान असते की सगळे लोक त्या ठिकाणी येतात. ज्याप्रमाणे भ्रमर हा फुलाचा सुगंध, त्याला कुठे येतो कुठून येतो कळत नाही, पण तो बरोबर फुलाजवळ येतो. तसं कीर्तनकारांकडे हे सगळे श्रोते हा ज्ञानाचा मकरंद सेवण्यासाठी सगळेजण येतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे, धूर्त तूर्त धावून आले, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला रंग बघा श्रीराम. काही लोक भीतभीत येतात, जाऊ की नको जाऊ की नको, बसू की नको बसू नको, पण एकदा तिथे येऊन बसले की मग तिथले ते होऊन जातात. मग कीर्तनामध्ये किती रंग असतो आणि कीर्तनात किती मजा असते, केवढा आनंद असतो, हा बसल्यानंतर तो स्वतःला विसरून जातो. आणि खरंच समाधी म्हणजे काय हो, देहभान विसरणे हीच खरी समाधी अवस्था आहे. मी स्वतःला विसरणे ही समाधी अवस्था आहे. मी न माझा राहिलो, मी माझा राहत नाही, ती खरी समाधी अवस्था आहे. जग महत्त्वाचं नाही, जगन्नाथ महत्त्वाचं आहे. म्हणून त्या जगन्नाथासाठी जे इथे टाळ्या वाजवतात ती समाधी अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे अवघा रंग एक झाला, सगळा रंग एक होऊन जातो. रंगी रंगला श्रीरंग. तो प्रत्येकाच्या रंगामध्ये श्रीरंग रंगून जातो. प्रत्येक व्यक्तीला तो आनंद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके, विद्यापात्रे श्रीराम. इथे विद्यापात्र या शब्दाचा अर्थ ज्ञानी लोक, जे लोक नाना प्रकारच्या गुणांनी नटलेले आहेत,
असे लोक अशा महान कीर्तनकारांचे गुणगान गातात आणि त्या कौतुक ऐकून ते सगळेजण तिथे येतात. हे कीर्तनकार मात्र मुळामध्ये त्याचं वर्णन करताना ते नेमक आहे आणि नेटके आहे. नेटके असणे म्हणजे जितके हवे तितके असणे. प्रपंच करावा नेटका, तर नेटका म्हणजे जितका हवा तितका. म्हणजे मला गायन करता येते म्हणून 2 तास गायन करणं हे कीर्तनकार करणार नाही. येईल त्यांना गाणं उत्तम, पण तो गाण्याचा कार्यक्रम नाही हे लक्षात घेऊन ते घेणार नाही. ते त्याच्यामध्ये जेवढं गाण्याची गरज आहे तेवढ्याच गाण्याचा वापर करतील. संस्कृत भरपूर येते आहे म्हणून संस्कृतमध्येच ते सगळं सांगत बसतील आणि लोकांच्या डोक्यावरून जाईल अशा प्रकारचा विचार ते करणार नाही. आधाराला फक्त ते वचन घेतील. विनोद काही लोकांना आवडतो, त्या विनोदाच्या माध्यमातून लोक जरा प्रसन्न होतात आणि लोक जरा जोडले राहतात म्हणून एखादा दुसरा विनोद करून लोकांना ते जोडून ठेवतील, पण अख्खं कीर्तन विनोदाचं करणार नाही. त्या कीर्तनामध्ये एखाद्या अभिनयाची जागा आली तर ते एखादा अभिनय करतील, पण तो अंतरीचा असल्यामुळे तो लोकांना जरी अभिनय वाटत असला तरी त्या लोकांना त्याचं थोडं आकर्षण आहे म्हणून त्याचाही आनंद लोक घेतील. पण तो पूर्ण कीर्तन म्हणजे एक नाट्य नाही करणार. म्हणून समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारे नेटकं आणि नेमकं अशा प्रकारे ते कीर्तन करतील. नेटके आणि नेमके, आणि पुढे शब्द आपला आहे नेमक म्हणजे नियमाने. अनेके नाना नेमक अनेके विद्यापात्रे. आता अशा कीर्तनाला जो जाऊन बसेल त्याची अवस्था काय होईल? अरे कीर्तनामध्ये ज्ञानाची गंगा आहे. गंगेमध्ये काय असते हो? गंगेमध्ये पाप धुतल्या जाते. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा. पण पापम तापम च दैन्यंच घ्नंती संतो महाशया. संतांच्या सहवासामध्ये, हा कीर्तनकार संतच आहे, या संतांच्या सहवासामध्ये सगळ्या प्रकारचं दुःख दूर होईल. पापम तापम, पाप सगळं धुतल्या जाते. कीर्तनात जर तुम्ही बसले तर तुमच्याकडनं जे पातकं घडलेले आहे त्या पातकातून माणसाचं क्षालन होते. तुम्ही कीर्तनाचा महिमा वाचा, तुमच्या लक्षात येईल. नाना दोषे जाती. श्रवणाने माणसाची चित्तशुद्ध होती. श्रवणामध्ये भ्रम चुकती. श्रवणाने मार्ग दिसतो माणसाला, नेमकं काय केलं पाहिजे. आणि अशा वेळी समर्थ म्हणतात पाप पळून गेले दुरी. अशा कीर्तनामध्ये पाप दूर पळून गेलं. पुण्य पुष्कळ प्रगटेवरी परततो परे अंतरी चटका लागे श्रीराम. समर्थ म्हणतात गेला असला तरी तो परततो, परततो. परतणे, कीर्तनाला आलेला मनुष्य बसून ठेवणं हेच तर कठीण आहे. कारण मुळात तो चंचल आहे, बसत नाही. नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या करून कीर्तनकार त्यांना थांबवण्यासाठी माझं ऐक बाबा हे चांगल्या गोष्टी असं सांगण्याची त्यांची जो तळमळ असते ते प्रयत्नपूर्वक त्यांना बसवतात. मग लोक बसतातही. पण उठून घरी जाताना दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्यासमोर येऊन जर बसला असेल तर यशस्वी कीर्तनकार म्हणावा. श्रोता दुसऱ्या दिवशी पुन्हा आला, काल 25 होते आज 100 झाले, इथे यशस्वीता आहे. म्हणून कीर्तनकारांना काल प्रचारक कोण आहे तर श्रोता हाच कीर्तनकारांचा खरा प्रचारक आहे. ते कीर्तन ऐका, माणसाचं अंतःकरण आनंदित होईल. ते कीर्तन ऐका, सगळा दुःखाचा जो डोंगर आहे तो नष्ट होईल. असे जेव्हा लोक सांगू लागतात तेव्हा ते लोक कीर्तनाला धावत येतात. म्हणून तो परतला असेल तर तो परत येतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारे चटका लागे. चटका लागणे याचा अर्थ गोडी लागणे.
आपण म्हणतो का त्याला चटक लागली. चटक लागली म्हणजे काय, गोडी लागली. अशा चांगल्या कीर्तनाची गोडी लागली पाहिजे. म्हणून मग आपणा सर्वांना माझी प्रार्थना आहे, आपण ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक आहात. समर्थ सांगतात ते मी सांगत आलो आहे, मज पदरीचे काही नाही आहे. पण इतकं निश्चित आहे की ज्येष्ठांनी कीर्तनाला गेलं पाहिजे आणि एकट्याने जाऊ नये, आग्रहपूर्वक बालकांना नेलं पाहिजे. लहान मुलं म्हणतात मी नाही येत कीर्तनाला, तुम्ही जा, आमचं काय वय आहे का, असं म्हणू देऊ नये त्यांना. परमपूज्य वरदानंद भारती महाराज म्हणतात की पोरगं घरी झोपण्यापेक्षा कीर्तनात झोपला तर चालेल. कारण कीर्तनात झोपल्यामुळे त्याचं नुकसान काही होणार नाही, तो घरी राहिलेलं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण घरी टी व्ही पाहत बसेल. म्हणून कीर्तनात येऊ द्या, त्याला कंटाळा आला तरी चालेल, पण त्याला बसू द्या, तो तिथे झोपला तरी हरकत नाही. झोपता झोपता सुद्धा त्याच्या कानावर चांगले 2 शब्द पडतील. म्हणून कीर्तनामध्ये लहान बालकांना नेलं पाहिजे, लहानपणापासून ती गोडी लागली पाहिजे. आता जे तरुण मुलं आहे ते कीर्तन फार ऐकत नाहीत असं म्हणतात बरं. आता ते का ऐकत नाही, याची कारणं काय आहेत? याच्या कारणांचा जर आपण फार विचार केला तर पहिलं कारण आहे की त्यांना तशा प्रकारचं श्रवण तुम्ही घडवलंच नाही. आता तो 25 वर्ष झाला, 30 वर्ष झाला ना, आता कीर्तनात बस म्हटलं तर तो नाही म्हणतो. काही तरुण मुलं जे आहे, जे बालपणापासून कीर्तनं ऐकतात आहे, ते आजही कीर्तन जर म्हटलं तर ते चित्रपटगृहात जाण्यापेक्षा तो कीर्तनात जाऊन बसतोय. अजिबात स्तुती सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतो. 25 वर्षापूर्वी कीर्तनाच्या 7 दिवसाच्या उत्सवामध्ये मी गेलो होतो. श्रीधर छोटासा होता. एका दिवशी कीर्तनाचे अनेक कार्यक्रम असतात. एक कीर्तन संपलं की दुसऱ्या कीर्तनकाराचं पुन्हा, तिसऱ्या कीर्तनकाराचं पुन्हा, चौथ्या कीर्तनकाराचं पुन्हा. अमरावतीला झालेल्या कीर्तन महोत्सवामध्ये आम्ही नुसते श्रोते म्हणून गेलो होतो, तर 3-3 कीर्तनं, 4-4 कीर्तनं, म्हणजे एक कीर्तन 2-2 तासाचं, असे 8-8 तास कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी श्रीधर बसत होता. तरुण मुलगी आहे, शिकलेली आहे, उच्च विद्या विभूषित आहे, PhD करते आहे. पण माझी मुलगी सुरभी जी आहे, ती आजही माझं कीर्तन असेल तर ती समोर बसून ऐकते. म्हणून आम्ही लहानपणापासून त्यांना तशा प्रकारचं खाद्य द्या. निरूपणाच्या निमित्ताने इथे सुरू असलेल्या निरूपणामध्ये लॉकडाऊनमध्ये सुरू केल्यामुळे आणि ती काही दिवस घरी असल्यामुळे एकही दिवस चुकला नाही की ज्या दिवशी निरूपण ऐकलं नाही. का संस्कार मुलांवर होऊ नये? आग्रह धरा. पहिल्यांदा नाही ऐकणार ते. लहान मुलं वरण भात खाताना पहिल्यांदा नाही म्हणतात, पण आई वडील त्यांना आग्रहपूर्वक देतात की नाही, मग त्यांना गोडी लागली की ते घेतात आणि मग चांगल्या गोष्टी त्या शिकतात सुद्धा. जे काय उदात्त आहे, जे उन्नत आहे, ज्या गोष्टी चांगल्या आहे, ते पहिले तरुण पिढीला द्या. ते तरुण पिढीला जर आपण देऊ लागलो तर आपलं राष्ट्र जे आहे ते महान होण्यासाठी, म्हणजे जे आहेच मुळात महान, त्या राष्ट्राला अधिक मोठं करण्यासाठी हे तरुण पिढी कामाची आहे, बालक कामाची आहे. म्हाताऱ्या माणसांना सांगून त्यांना माहीतच आहे, त्यांना काय सांगणार आपण? बालकांना सांगितलं पाहिजे. म्हणून संस्कार वर्ग झाले पाहिजेत, कीर्तनाचे कार्यक्रम झाले पाहिजे. अनेक कीर्तनकार माझे बंधू वेगवेगळ्या लहान मुलांना कीर्तन शिकवतात. मी किती जणांचे तरी नाव सांगू शकेल. तर ते लोक लहान मुलांना कीर्तनामध्ये तयार करतात आहे. खरोखर त्या सगळ्यांना मी इथे धन्यवाद देतो. आजची निरूपण सेवा वेळाभावी इथे थांबवतो. उशीर जास्त होऊ नये म्हणून राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नमावे.
सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगलवो.